राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये मुंबईतील बैठकीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजित पाटणकर आणि खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या नावाची चर्चा झाली आहे। या बैठकीत शरद पवार यांना तुम्ही द्याल ते उमेदवाराचं काम आम्ही करू, निवडून आणू असा विश्वास सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले आहे। दुसरीकडे सातारा येथे नुकतीच राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली होती। त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघातील बळकटीबाबत चर्चा करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार कार्यकर्ता मेळाव्यास खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुका नियोजित वेळेपेक्षा 2 महिने अगोदर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे। राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेमध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। जुने आणि नवे पदाधिकाऱ्यांनी मिळून पक्ष संघटन मजबूत करावे असं आवाहनही खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले होते।